जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे. तर म्हटलं चला जेवताना तोंडी लावण्यासाठी ना मस्त अशी एक झणझणीत चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया, जी बनवायला अगदी 5 ते 10 मिनिटात होते आणि खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही स्टोर करून देखील ठेवू शकता. ज्या कोणाची जेवताना भाजी खाण्याची कटकट असते ना, ही नको ती नको, त्यांना ही चटणी द्या. त्याचं जेवताना ना थोडंसं त्याच्यावर तेल टाकायचं आणि चपाती भाकरी कशासोबतही द्या, इतकी भारी लागते ना राव. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी या चटणीसाठी ना काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे काढून ठेवायला बरं पडतं राव. 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. खोबऱ्याची 1 वाटी अशी बारीक स्लाइस करून घेतलेले आहेत मी त्याचे. 1 गड्डी लसणाची घेतलेली आहे. 1 चमचा जिरं आणि इथे मोठे 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, कच्चेच आहेत. चवीनुसार मीठ आणि आपली लाल मिरची घेतलेली आहे. पण ही लाल मिरची घेताना ना मी ह्याच्यामधल्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत, बिकॉज मग चटणीमध्ये त्या बिया वाटल्या जात नाही आणि खूप विचित्र लागतात त्या चटणीमध्ये, त्यामुळे मी काढून घेतले. तुम्हाला जर आवडत असतील ना तर बिया सगट मिरच्या घेऊ शकता तुम्ही. तर म्हणजे सगळ्यात आधी तर मस्त मी लोखंडी तवा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही कढई तवा घेऊ शकता, पण ह्याच्यामध्ये चव खूप छान लागते, त्यामुळे मी हा घेतलेला आहे. आता तेलाचा वापर न करता शेंगदाण्याला मस्त असा खरपूस रंग येईपर्यंत आणि थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला. मध्ये मध्ये मिक्स करत राहायचे, अजिबात शेंगदाणे काळे पडू देऊ नका. तर म्हणजे हे बघा छान असे आपले खरपूस रंगावर शेंगदाणे भाजले गेलेले आहेत, बघू शकता तुम्ही. हाय फ्लेमवर शेंगदाणे कधीच भाजायचे नाही, तसे काळे काळे डाग पडतात. त्यापेक्षा थोडासा वेळ लागला तरी चालेल, मीडियम टू लो फ्लेमवर ना मध्ये मध्ये मिक्स करत असे शेंगदाणे भाजून घ्यायचेत आपल्याला. आणि हे काढून घेऊया आता आपण एका प्लेटमध्ये. हे बघा मस्तपैकी असे काढून घ्यायचे आता सगळे. आणि आता ह्याच तव्यात अगदी चमचाभर तेल टाकायचंय आपल्याला आणि आपण जे खोबरं चिरून घेतलेलं ना ते भाजून घ्यायचंय. ह्याला सुद्धा जास्त करपवायचं नाहीये, थोडंसं खरपूस ना लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला. तर हे बघा आपल्या खोबऱ्याला सुद्धा छान अशी गोल्डन कलरची कोटिंग आलेली आहे. आता काय करायचं, खोबरं भाजत आलं ना की त्यामध्येच तीळ टाकायचे, जिरं टाकायचं आणि परतून घ्यायचं. आता मी गॅस बंद केलाय, कारण हा लोखंडी तवा ना गॅस बंद केल्यानंतर सुद्धा 5 ते 10 मिनिट गरम राहतो, त्यामुळे मी गॅस बंद केलेला आहे. आणि हे बघा जिरं आणि आपले जे तीळ होते ना अगदी विदिन 10 to 15 सेकंड्स हे बघा मस्त फ्राय झालेले आहेत. आता हे सुद्धा साहित्य आपण ज्याच्यात शेंगदाणे काढले ना त्याच्यामध्येच काढून घ्यायचंय आणि आता हे 5 मिनिट थंड करून घेऊया. हे बघा मस्त असा खरपूस रंगावर भाजून घ्यायचंय सगळं. तर मंडळी आपण जे भाजून घेतलेलं ना छान प्रकारे थंड करून घ्यायचंय आपल्याला 5 मिनिट आणि आता ते एका मिक्सरच्या जारमध्ये ट्रान्सफर करायचंय. तुमच्याकडे मोठं भांडं असेल ना ते देखील तुम्ही घेऊ शकता, काहीच हरकत नाही. हे बघा जे भाजलेलं होतं ते पण टाकलंय. जर तुम्हाला शेंगदाण्यांची सालं काढून टाकायची असतील ना टाकू शकता, पण शेंगदाण्यांची जी सालं आहेत ना ती न काढता चटणी केल्याने ना खूप छान रंग येतो आपल्या चटणीला. चवीपुरतं मीठ टाकलंय, आपण जो लसूण सोलून घेतलेला तो, आणि इथे ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या ना त्या सुद्धा टाकायच्यात सगळ्या आपल्याला. आणि आता पाण्याचा वापर न करता मस्त मिक्सरच्या जारमधून ह्याला फिरवून काढायचंय. अगदी जाडसर नाही, अगदी बारीक नाही, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्याला. तर मंडळी हे बघा काहीशी अशी दिसते आपली चटणी वाटल्यानंतर. जास्त जाडही नाही किंवा जास्त अशी बारीकी नाही वाटायची, मीडियम कन्सिस्टन्सीची वाटायची. हे बघा बाकी अजून एक भांडं आहे ते सुद्धा मी वाटून घेते, मग सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर मंडळी अगदी झटपट अशी होणारी जेवताना तोंडी लावायला मस्त आपली चटणी तयार आहे. आणि बघू शकता ही ना तुम्ही 8 ते 15 दिवस स्टोर करून ठेवू शकता, आणि जर फ्रीजमध्ये ठेवणार असेल तर अजून जास्त दिवस ही टिकते चटणी. आणि या चटणीमध्ये जास्त काही असं फॅन्सी साहित्य लागत नाही, जे घरी आहे ना त्याच्यामध्ये ही चटणी होऊन जाते. आणि जेवताना मात्र हिच्यावर ना चमचाभर कच्चं तेल घ्यायचं आणि चपाती भाकरी सोबत खायची, इतकी छान लागते ना. माझी आजी ना ह्याला असं गुळ खोबरं तिळाची चटणी म्हणायची. पहिल्यापासून आमच्या घरात ना चटण्यांचे बरेच प्रकार बनवले जातात. ही चटणी सुद्धा ती बनवायची, त्याचसोबत तीळ जवस अशा वेगवेगळ्या चटण्या सुद्धा ती बनवायची, त्यातलीच ही एक चटणी. तर हे बघा कसली छान दिसतीये. तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज.
खात रहा, मजेत रहा.